पाहिजे। आणि आजचा दिवस या गंगाखेड शहरासाठी एक दिवाळीचा सण म्हणायला हरकत नाही। आणि आज ही आपण एवढी जी जागा आपण जी आपल्याकडे आहे ती आज मी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करतो। जागा इथे काही PWची असेल, काही नगरपालिकेची असेल। आज आपण घरकुल देतो। घरकुलला जागा किती असते? 1200, 1500, 1600 फूट घरकुलला जागा असते। आज या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नव्हे तर जगात असं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गाजलेलं आहे। आज जयंती साजरी होत आहे आणि त्यांच्यासाठी फक्त 40 बाय 40 फुटाची जागा म्हणजे फक्त 1600 फूट। जी जागा पैसे भरून जागा घेतलेली आहे, PWD जागा, जे महसूलची जागा भरून जे घेतलेली आहे नगरपालिकेनं, आम्ही वाटलं तर आम्ही त्याचे पैसे भरू म्हणजे मी स्वतः पैसे भरीन, पण ह्या जागेला कोणी टच करता कामा नये आता। आणि मी आयोजकाला विनंती करतो, आपण इथला कुठलाही पत्रा काढायचा नाही। जे आज जी जागा ताब्यात आहे ती जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जर काढायला जर बोलू लागलं, कुणी जर म्हणू लागलं तर तिथं मला फक्त तुम्ही व्होट करा, मी अर्ध्या तासात तुमच्या जवळ येईल। आणखीन आपण मागची जागा, त्या रूमची जागा तिकडे जागा घेतलेली नाहीये। पाठीमागची तिथं जे आता रूम बनवलेले तुम्ही ते तसंच राहू द्या, ते पण तिथं सगळं व्यवस्थित आपलं झालं पाहिजे। वेळ पडली हा चौकोन करण्यासाठी काही दुकानं उठवावं लागतील तर ते आपण उठवू आणि त्यांना दुसरीकडे जागा देऊ आपण। पण हा चौकोन एवढा जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तीर्थक्षेत्र म्हणून आपण सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं मी घोषित करतो।